खरं मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही जर 10वी पास आणि ITI पास विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, वेस्टर्न रेल्वेकडून अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत. याचं जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते 20/9/2024 या तारखेला हे नोटिफिकेशन इथं आलेलं आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी 23/9/2024 या तारखेपासून 11 वाजेपासून येथे सुरुवात होणार आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची जी तारीख आहे ती 22/10/2024 17 वाजेपर्यंत तुम्ही येथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म अप्लाय करण्यासाठी तुम्हाला रेल्वेच्या जी ऑफिशियल वेबसाईट आहे या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी जे ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचे आहे ते रेल्वेच्या ऑनलाईन जी तुमची वेबसाईट आहे त्यावरून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. आणि ज्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत त्या जवळपास 5066 एवढ्या बंपर वॅकन्सीज इथं निघालेल्या आहे अप्रेंटिसशिप पदांसाठी. आणि 2024-25 या वर्षाकरता ही अप्रेंटिस भरती करण्यात येत आहे. त्यासाठी इलिजिबिलिटी कंडिशन जी आहे, एज क्रायटेरिया आपण या ठिकाणी पाहूया. 22/10/2024 या तारखेपर्यंत तुमचं एज काय पाहिजे आपण या ठिकाणी पाहूया. तर तुमचं वय जे आहे ते कमीत कमी 15 वर्ष वय पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त 24 वर्षापर्यंत तुम्ही इथं ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकतात. म्हणजे 15 ते 24 वयोगटातील उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. जे रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे एज रिलॅक्सेशन, त्यामध्ये SC ST आणि OBCसाठी इथं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये SC ST जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी इथं 5 वर्षाचं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. आणि जे OBC कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी इथं 3 वर्षाचं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. तसेच जे PWD कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी 10 वर्षाचं इथं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. त्यानंतर इथं जे इसेन्शियल क्वालिफिकेशन इथं दिलेलं आहे तर ते तुम्ही 20/9/2024 या तारखेच्या आधी सर्व क्वालिफिकेशन इथं तुम्ही म्हणजे सर्व उत्तीर्ण झालेले पाहिजे. त्यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथं दिलेलं आहे. तुम्ही 10वी पास असणे आवश्यक आहे. 10+2 एक्झामिनेशन सिस्टममध्ये म्हणजे 10वीमध्ये तुम्हाला कमीत कमी 50% मार्क असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही इथं फॉर्म भरू शकता. आणि ते पण रिकॉग्नाइज्ड बोर्डमधून इथं तुम्ही 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जे टेक्निकल क्वालिफिकेशन इथं दिलेलं आहे त्यामध्ये तुमच्याकडं ITIचं सर्टिफिकेट पाहिजे. म्हणजे तुम्ही ITI, NCVT किंवा SCVT या दोन्हीमधून पास झालेले पाहिजे, उत्तीर्ण झालेले पाहिजे. आणि ते पण रिलेव्हंट ट्रेड जे आहे त्या ट्रेडमधूनच तुम्ही इथं ITI पण उत्तीर्ण पाहिजे. त्यानंतर कोणकोणत्या ITIच्या ट्रेडसाठी इथं वॅकन्सीज निघालेल्या आहे आपण या ठिकाणी पाहूया. तर त्यामध्ये जवळपास 19 ट्रेडसाठी इथं अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहे. त्यामध्ये फिटर आहे, वेल्डर आहे, टर्नर आहे, मशिनिस्ट, कारपेंटर, पेंटर, मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, मोटर व्हेकल, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, वायरमन, मेकॅनिक रिप्रेझेंटेशन अँड AC, त्याच्यानंतर पाईप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समॅन, स्टेनोग्राफर, फॉर्कर अँड हीट रेटर, त्यानंतर प्रोग्रामिंग सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन असिस्टंट, त्यानंतर इलेक्ट्रिशियन आहे, त्यानंतर मेकॅनिक, इलेक्ट्रिकल पॉवर ड्राईव्स आहे. अशा 19 प्रकारच्या ट्रेडसाठी इथं अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत. तुम्ही जर या ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकतात. या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करण्यासाठी जे डॉक्युमेंट सर्टिफिकेट वगैरे आहे ते कशा पद्धतीचे पाहिजे आणि कोणकोणते पाहिजे आणि कधीपर्यंतचे पाहिजे सर्व माहिती इथं दिलेली आहे. त्याकरता तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या नोटिफिकेशन PDFची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही हे नोटिफिकेशन डाउनलोड करून घ्या आणि सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित वाचून सर्व डॉक्युमेंट क्लिअर करून ठेवा. हा व्हिडिओ फक्त मी माहिती देण्याकरता बनवत आहे, त्यामुळे मेन जे टॉपिक आहेत तेच फक्त इथं घेत आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करण्यासाठी जी ऑनलाईन पद्धतीची जी फी आहे ॲप्लिकेशन फी ती इथं 100 रुपये इथं ठेवण्यात आलेले आहे.
इथं मोड ऑफ सिलेक्शन काय आहे आपण या ठिकाणी पाहूया. तर इथं कोणत्याही प्रकारची तुमची रिटर्न एक टेस्ट किंवा वायवा वगैरे काहीच होणार नाही आहे. तुमचं फक्त 10वी आणि ITIचे जे मार्क आहे त्याच्या 50% वेटेजवर म्हणजे 50% मार्क्सच्या आधारावर इथं गुणवत्ता यादी इथं प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर आपण पुढं पाहूया. तुमचा जो ट्रेनिंग पिरियड आहे तो 1 वर्षाचे ते ट्रेनिंग पिरियड राहणार आहे. ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करण्यासाठी इथं ही जी लिंक दिलेली आहे यावरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने इथं ॲप्लिकेशन करू शकतात. या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट इथं अपलोड करायचे आहे या ठिकाणी सर्व त्यांनी दिलेलं आहे. तसेच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या PDFची नोटिफिकेशन PDFची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही ही PDF डाउनलोड करा आणि सर्व माहिती इथं वाचून घ्या. या ठिकाणी कोणत्या डिव्हिजनला किती वॅकन्सीज निघालेल्या आहे आपण या ठिकाणी पाहूया. तर त्यामध्ये सगळ्यात पहिले जे आहे ते PCT डिव्हिजन आहे. या ठिकाणी जवळपास 971 जागा इथं निघालेल्या आहेत. त्यानंतर जे BRC डिव्हिजन आहे त्या BRC डिव्हिजनमध्ये टोटल वॅकन्सी ज्या आहे त्या 599 जागांसाठी तर वॅकन्सीज निघालेल्या आहे. त्यानंतर जे ADI डिव्हिजन आहे त्या ADI डिव्हिजनमध्ये 923 जागांसाठी इथं बंपर वॅकन्सीज निघालेले आहे. त्यानंतर जे आहे ते RTM डिव्हिजन आहे. त्या RTM डिव्हिजनमध्ये या ठिकाणी 558 जागांसाठी बंपर वॅकन्सीज आहे. त्यानंतरचं जे आहे डिव्हिजन RGT डिव्हिजन आहे. त्या RGT डिव्हिजनमध्ये जवळपास 238 जागांसाठी वॅकन्सीज आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे ते BVP डिव्हिजन आहे. या BVP डिव्हिजनमध्ये 255 जागांसाठी वॅकन्सीज आहे. त्यानंतर PL वर्कशॉप आहे. त्या PL वर्कशॉपमध्ये या ठिकाणी 634 जागा इथं आहे. त्यानंतर MX वर्कशॉप जे आहे त्या ठिकाणी 125 जागा आहे. त्यानंतर BVP वर्कशॉप जे आहे त्या ठिकाणी 143 जागा इथं वॅकन्सीज आहे. त्यानंतर DIT वर्कशॉप जे आहे त्या DIT वर्कशॉपमध्ये 415 इथं वॅकन्सीज आहे. त्यानंतर PRTN वर्कशॉप जे आहे त्या ठिकाणी इथं 86 जागा आहे. त्यानंतर SBI इंजिनिअरिंग वर्कशॉप जे आहे त्या ठिकाणी 60 वॅकन्सीज इथं आहे. त्यानंतर SBI सिग्नल वर्कशॉप जे आहे त्या ठिकाणी जवळपास 25 वॅकन्सीज दाखवलेल्या आहेत आणि सर्व मिळून इथं 5066 जागांसाठी बंपर वॅकन्सीज इथं निघालेले आहे. आणि हे नोटिफिकेशन आपण इथं आता पाहिलेलं आहे. तुम्हाला जरा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील. आणि PDF डाउनलोड करण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या PDFची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.